तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही इतकी मेहनत करता, कष्ट करता, प्रामाणिकपणा दाखवता तरी देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये युनिवर्स किंवा ब्रह्मांड हवी तितकी मदत करत नाही? किंवा तुम्ही असा विचार करता की भरपूर लोक तुमच्या पाठीमागून येतात आणि पुढे जातात आणि तुम्हाला तुमच्यामध्ये प्रतिभा असून देखील तुमची ग्रोथ होत नाही, तुमची वाढ होत नाही? तुमच्या मनात देखील तुमच्याबद्दलची अशी शंका येते का? जर तुमचं उत्तर हो असेल मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी मी बनवत आहे. हा 2025 मधला माझा पहिला व्हिडिओ आहे जो मी YouTube वरती टाकतोय. या व्हिडिओला तुमचा कसा प्रतिसाद मिळतो त्यावरून मी याचा दुसरा पार्ट हा लवकरच घेऊन येणार आहे. सर्वात प्रथम आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत की आपण इतकी मेहनत करतो, कष्ट करतो, प्रामाणिकपणा दाखवतो, राबतो, तरी देखील आपली सॅलरी का वाढत नाही, आपलं मानधन का वाढत नाही, आपल्याला फायनान्शियल ग्रोथ का मिळत नाही, ब्रह्मांड आपल्याबरोबर इतकं निष्ठुर का असतो, त्याचे कारण आज आपण बघणार आहे. किंवा आपण असं बघणार आहोत की ह्या ब्रह्मांडाला जर आपल्या फेवर मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार. ओके, तुमच्यासाठी मी खूप साऱ्या नोट्स काढल्यात मित्रांनो. नोटपॅड घेऊन बसा, जास्तीत जास्त नोट्स घ्या आणि जे गोष्टी तुम्हाला आवडतात त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. येणाऱ्या लोकांना या व्हिडिओ मार्फत त्याचा देखील फायदा होईल. सगळ्यात पहिलं आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ब्रह्मांड कसं काम करतं आणि ब्रह्मांड काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात: टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी. तुम्ही जर बघाल तर टाईप ए प्रकारचे लोक असतात ना, ते आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये असतात. म्हणजे ते कधी अडचणीमधून बाहेरच निघत नाही. त्यांना टाईप ए पर्सन आपण म्हणतो. टाईप बी पर्सन असे असतात जे काही काळासाठी अडचणींमधून बाहेर पडतात, पण पुन्हा एकदा त्यांची ग्रोथ झाल्यानंतर पुन्हा ते झिरो वरती येतात. म्हणजेच कालांतराने त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या घटनांमुळे पुन्हा त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागते. आणि टाईप सी असे लोक असतात जे संकटामध्ये असतील किंवा नसतील, पण ते त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक वाढ करत राहतात. त्यांना कधीही पैशाचा कमतरता भासत नाही, त्यांना कधी नात्यांमध्ये कमतरता भासत नाही. आणि हे टाईप सी चे प्रकारचे लोक असतात. आता 1 मिनिट विचार करा, हा व्हिडिओ पॉज करा आणि मला सांगा, तुम्ही कुठे आहात? टाईप ए मध्ये आहात, टाईप बी मध्ये आहात की टाईप सी मध्ये आहात? ज्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, कारण हे सर्व हे एक प्रकारे असेसमेंट आहे. राईट नाव मी तुम्हाला आज तुम्ही टाईप ए मध्ये असाल, बी मध्ये असाल किंवा सी मध्ये असाल, तुम्ही कोणत्याही कॅटेगरी मध्ये असाल तरी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला हे कळायला पाहिजे की युनिवर्स हे कसं काम करतं. तर युनिवर्स हे 2 गोष्टींवरती काम करतं आणि त्या 2 गोष्टी कोणत्या असतात? एक असतं क्लिअर इंटेन्शन. ओके, तुमचं भावना काय, तुमचा हेतू काय. जितका हेतू तुमचा क्लिअर असेल ना, तितकं तुम्हाला जास्त ग्रोथ मिळते. नंबर 1 क्लिअर इंटेन्शन. नंबर 2 तुम्ही योग्य व्हायब्रेशन मध्ये जेव्हा राहता किंवा योग्य कंपनामध्ये जेव्हा राहता किंवा योग्य मानसिकतेमध्ये जेव्हा राहता, तेव्हा तुम्हाला युनिवर्स मदत करतं. आता हे मी का म्हणतोय समजून घ्या. आपण जेव्हा क्लिअर इंटेन्शन किंवा आपण राईट व्हायब्रेशन जेव्हा क्रिएट करतो ना, त्यामुळे आपल्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप जास्त आमूलाग्र बदल होतो. आणि लक्षात घ्या, आपण लहानपणापासून शाळा पुस्तकांमध्ये किंवा व्हिडिओ मार्फत आपण ऐकत आलेलो आहोत की आपल्यामध्ये एक कॉन्शियस माइंड असतो आणि एक सबकॉन्शियस माइंड असतो. कॉन्शियस माइंड हा बेसिकली खूप कमी प्रमाणात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट करतो, पण तुमच्या आयुष्यामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये काय गोष्टी भरून ठेवल्या त्याच्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट होतो. आणि सबकॉन्शियस माइंड काय करतो, तर सबकॉन्शियस माइंड प्रत्येक गोष्टी आपल्याला इको करतो. याचा अर्थ काय? तुम्ही जर समजा एखाद्या खोल विहिरीत डोकावून जरा तुम्ही आवाज दिला हॅलो, तर तुम्हाला त्याचा प्रतिसाद येतो, तुम्हाला त्याचा इको येतो. राईट, तो इको म्हणजे काय असतो, तर तिकडे एक व्हॅक्यूम असतो आणि त्या व्हॅक्यूम मधनं तुम्हाला तो इको पुन्हा येतो. आणि ह्याचाच अर्थ युनिवर्स देखील एका इको प्रमाणे काम करतं. आपण जे काही आपल्याबद्दल बोलतोय, आपण जे काही आपल्या आजूबाजूच्या बाबतीत बोलतोय, आपण जे काही लोकांच्या बाबतीत बोलतोय, ते कळत नकळत आपल्याला पुन्हा येतं. आय होप तुम्हाला कळालं असेल आपलं युनिवर्स कसं काम करतं. नंबर 1 क्लिअर इंटेन्शन, नंबर 2 राईट व्हायब्रेशन. ह्यांचा मेळ मिळून तुम्हाला सबकॉन्शियस माइंड मिळतो. सबकॉन्शियस माइंड तुम्हाला इको तुम्हाला जनरेट करण्यावरती काम करतो आणि इको काय करतो, तुम्ही जे देताय ते परत तुम्हाला करतो. साधं उदाहरण द्यायचं झालं तर निसर्ग हा इको प्रमाणेच काम करतो. समजा तुम्ही एका मुंबईमध्ये राहताय आणि तुम्ही बघितलं असेल समुद्रकिनारी भरपूर लोक समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूल, हार, पुष्पगुच्छ पुराण्या काळात टाकायचे. आता तर प्रत्येक ठिकाणी भरपूर गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहे ज्याच्यामध्ये जे काही आपलं निर्माल्य आपण तिथे ठेवतो, पण पूर्वीच्या काळामध्ये समुद्रामध्ये लोक टाकायचे. आणि तेव्हा काय व्हायचं, भरती आली की तो समुद्र ते सर्व निर्माल्य मुंबईच्या रस्त्यावरती करायचा. आता हे का होतं, कारण निसर्ग कोणतीही गोष्ट स्वतःकडे ठेवत नाही. तुम्ही जे देता ते निसर्ग तुम्हाला परत करण्याचा प्रयत्न करतो. जर मला सोप्या भाषेत सांगायचं असेल तर अजून सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. एक अमेरिकेमधले शास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव होतं निकोला टेस्ला. जर तुम्ही त्यांचं ऐकलं नसेल नाव तर तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच रिसर्च करा. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि त्यांनी काय सांगितली, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन. याचा अर्थ काय, जर तुम्हाला या ब्रह्मांडातील सिक्रेट किंवा रहस्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टींवरती विचार करावा लागतो. पहिली गोष्ट एनर्जी, सेकंड आहे फ्रिक्वेन्सी आणि तिसरी आहे व्हायब्रेशन. एनर्जी म्हणजे काय, आपल्या सर्वांना माहिती आहे ऊर्जा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आपली कन्सिस्टन्सी
किंवा वारंवारता आणि व्हायब्रेशन म्हणजे काय, आपण कोणत्या स्टेट ऑफ माइंड मध्ये काम करतोय, कंपन कसं करतोय, या 3 गोष्टींवरती आपण जोपर्यंत प्रभुत्व मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला युनिव्हर्स साथ देत नाही. आय होप तुम्हाला आतापर्यंत या व्हिडिओचा सार कळाला असेल की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे लक्ष द्यायचंय, कुठे लक्ष द्यायचं नाही. येस, चला तर आपण पुढे जाऊया आणि आपण हे समजूया की युनिव्हर्स आपल्याला जर आपल्या फेवर मध्ये काम करून घ्यायचं असेल तर युनिव्हर्स मध्ये असे कोणते 3 नियम आहेत जे नियम तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये आजपासून विकसित करायचे आहेत. बघा, भरपूर वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचतो, पण त्या पुस्तकातनं किंवा व्हिडिओतनं आपल्याला जो मिळायला पाहिजे सार तो मिळत नाही. का मिळत नाही? कारण भरपूर गोष्टी भरपूर मोठ्या प्रमाणात दाखवल्या जातात, सांगितल्या जातात आणि सोप्या करून कोणी सांगत नाही. आज माझा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला त्या गोष्टी सोप्या प्रमाणात करून सांगणं. सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे एखादा युनिव्हर्स जर आपल्याला विचार करायचा असेल की युनिव्हर्स कशा पद्धतीने काम करतं, तर युनिव्हर्स हे नियमांवरती काम करतं, लॉज वरती काम करतं. याचा अर्थ काय? नियम 1, नियम 2 आणि नियम 3. सगळ्यात पहिला नियम काय तर लॉ ऑफ क्लॅरिटी. निसर्गाचा नियम काय? लॉ ऑफ क्लॅरिटी. याचा अर्थ काय? जितकं जास्त तुम्ही क्लिअर असाल तुम्हाला काय हवंय, कधी हवंय, कसं हवंय, राईट, कशा प्रमाणात हवंय, तितकं जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये युनिव्हर्स मदत करायला तयार होतो. भरपूर वेळेला काय होतं माहितीये का, आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा संशय असतो, संभ्रम असतो, गोंधळ असतो आणि त्यामुळे आपण क्लॅरिटी माइंडसेट ठेवत नाही. मी जवळपास 4 ते 5 वर्ष झाले आहेत मी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना त्यांच्या करिअरमध्ये सॅलरी वाढ करून देण्याचा मी प्रयत्न करतो. मी आतापर्यंत 15 ते 20 हजार लोकांना सॅलरी वाढीच्या वेबिनारद्वारे ट्रेन केलेलं आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, 70 ते 80% लोक त्यांच्या आयुष्यामध्ये क्लिअर नाहीयेत. का क्लिअर नाहीयेत? कारण त्यांना कधी कोणती गोष्ट हवी आहे, का हवी आहे, कशा स्वरूपात हवी आहे, कशा प्रमाणात हवी आहे, ही गोष्ट त्यांना क्लिअर नसते. आणि भरपूर वेळेला आपण काय दोष देतो, आपण हे बोलतो की मला करायला जमत नाही. तुम्हाला करायला जमणं किंवा न जमणं ह्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा नाहीये. तुम्हाला काय विचार करायचा आहे की मला काय हवंय त्याची क्लॅरिटी मला ठेवायची. नंबर 1, जितकं तुम्ही क्लिअर असाल तुमच्या माइंडमध्ये, जितकं तुम्ही क्लिअर असाल तुमच्या ध्येयामध्ये, जितकं क्लिअर असाल तुमच्या वागण्यामध्ये, तितकं जास्त तुम्हाला युनिव्हर्स हे मदत करणार आहे. आय होप तुम्हाला लॉ ऑफ क्लॅरिटी कळाला असेल. सेकंड लॉ आहे तो म्हणजे लॉ ऑफ अलाइनमेंट. आता अलाइनमेंट म्हणजे काय समजून घ्या. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दिवसागणिक एखादी गोष्ट करताय ती प्रत्येक गोष्ट तुमच्या स्वतःसोबत अलाइन व्हावी लागते आणि त्यानंतर ती युनिव्हर्स सोबत अलाइन व्हावी लागते. युनिव्हर्स असं काही जादूची पेटी नाहीये की ती तुम्हाला पटकन कोणती गोष्ट देईल. तर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला स्वतःला अलाइन व्हावं लागतं. आणि अलाइनमेंटसाठी मी विद्यार्थ्यांना खूप सोप्या गोष्टी सांगतो. तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे करताय आणि तुम्ही जे विचार करताय या 3ही गोष्टींना तुम्हाला अलाइन करता आलं पाहिजे. थॉट्स, वर्ड्स आणि ऍक्शन. जोपर्यंत तुम्ही तुमचं थॉट्स, वर्ड्स आणि ऍक्शन हे अलाइन करत नाही, एका रेषेमध्ये आणत नाही, तोपर्यंत तुम्ही अलाइन होत नाही. भरपूर वेळेला आपण काय करतो, आपल्याला असं वाटतं असतं की बाबा आपल्याला ग्रोथ हवी आहे, आपल्याला सॅलरी वाढ हवी आहे, आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला वाटत असतात अँड दीज आर अवर थॉट्स. पण जेव्हा विचार येतो आपल्याला बोलण्याचा, जेव्हा वेळ येते आपल्याला बोलण्याची, तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण आपल्या मनातला डाऊट आपल्या तोंडावाटे बाहेर काढतो. याचा अर्थ काय तर आपण असं म्हणतो की यार बिझनेसमध्ये रिस्क आहे, जॉब सोडला आणि जॉब नाही टिकला तर काय, नवीन बॉस ह्याच्यापेक्षा वाईट मिळाला तर काय. नाव बघा, अलाइनमेंट मिसिंग आहे, बरोबर की नाही. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे अलाइनमेंट. ओके, याचा अर्थ काय, थॉट्स, वर्ड्स आणि ऍक्शन. याचा अर्थ काय, जेव्हा तुम्हाला कृती करायची वेळ येते तुम्ही हात पाठीमागे खेचता, तुम्हाला कळत नाही की हो मला आता कृती करण्याची गरज आहे. तुमच्या मनामध्ये भीती, संशय, संभ्रम, तुमच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची चिंता, राईट, ही घर करते आणि त्यामध्ये तुम्ही निर्णय घेत नाही. बघा, या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही कॉज अँड इफेक्ट आहे, कारण आणि परिणाम, राईट. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये निर्णय घेणार नाही, तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये डिसिजन घेणार नाही, तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये ऍक्ट करणार नाही, तोपर्यंत ती अलाइनमेंट मिसिंग राहणार. त्यामुळे तुम्हाला थॉट्स, वर्ड्स अँड ऍक्शन या 3 गोष्टींवरती तुम्हाला अलाइन करायचंय, एका रेषेमध्ये आणायचंय. आणि हे एका रेषेमध्ये गोष्ट आली आहे की नाही हे कसं कळतं, जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी व्हायला लागतात ना, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमची एनर्जी ही सगळ्यात चांगल्या स्टेट ऑफ माइंड मध्ये आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजते आणि पटते की तुम्हाला अलाइनमेंट करणं का गरजेचं आहे. नंबर 3, आपल्याला लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड हा फॉलो करायचा असतो. बघा, भरपूर वेळेला आपण जिवंत आहोत, आपण जगतोय, राईट. ह्याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय तर आपण एक प्रकारे श्वासोश्वास करतोय, आपले शरीरातले सगळे अवयव हे व्यवस्थित काम करत आहे. आपल्या प्रत्येकाला आहे ना मित्रांनो, एक गोष्ट आपल्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे काय तर युनिव्हर्स कधीही अनग्रेटफुल लोकांकडे मदत करत नाही. जरी मदत केली तरी ते कालांतराने ते अनग्रेटफुल लोकांकडनं ती मदत परत घेतात. ते का होतं, कारण की युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड आवडतो, कृतज्ञता आवडते. तुम्हाला ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय, तुम्हाला ज्या हजबंड वाईफनी तुम्हाला तुमच्या आयुष्याची साथ दिली आहे, तुम्ही ज्या मुलांना जन्म दिला आहे किंवा तुम्हाला तुमच्या बॉसनी जी मदत केली आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात अगदी लॅपटॉप ज्यांनी तुम्हाला शिकण्यासाठी काहीतरी मदत केली आहे, मोबाईल किंवा
किंवा नोटबुक, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कृतज्ञता ठेवायची आहे. आपण असं म्हणतो की कृतज्ञता ही सजीव वस्तूवरती असावी की निर्जीव वस्तूवरती असावी. मी असं मानतो की कृतज्ञता ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टींवरती असावी. जर तुम्ही कृतज्ञच नाही आहात तर तुम्ही युनिव्हर्सला काय मेसेज देताय? तुम्ही युनिव्हर्सला मेसेज देताय की मला तुम्ही काही दिलं तरी मला फरक पडत नाही, हे सर्व माझ्यामुळे होत आहे, हे युनिव्हर्समुळे होत नाही. आणि लक्षात घ्या, युनिव्हर्सला कोणत्याही व्यक्तीचा इगो आवडत नाही. जेव्हा तो इगो येतो तेव्हा युनिव्हर्स त्यांच्यासाठी डिझास्टर क्रिएट करतो. त्यामुळे तुम्हाला लॉ ऑफ क्लॅरिटी, लॉ ऑफ अलाइनमेंट आणि लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड या 3 गोष्टींवरती काम करायचे. आतापर्यंतचा या व्हिडिओ मधला कोणता भाग तुम्हाला आवडलाय? पटकन जा या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, जेणेकरून मी तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार घेऊन येत राहील. राईट नाव आता मी तुम्हाला युनिव्हर्स काम का नाही करत किंवा युनिव्हर्स काम कसं करेल याबद्दल मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतो. बघा, युनिव्हर्स मध्ये ना 4 प्रकारचे बॉक्सेस आहेत. पहिला बॉक्स आहे ज्याला आपण बोलतो सबकॉन्शियस माइंड. राईट, सबकॉन्शियस माइंड. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय करतो? तर सबकॉन्शियस माइंड तुमच्या बिहेवियरला गाईड करतो जोपर्यंत तुम्ही कॉन्शियस माइंड वरती डिपेंड राहतात. आता म्हणजे कॉन्शियस माइंड म्हणजे काय? मी तुमच्या सोबत बोलतोय बरोबर, तोपर्यंत सबकॉन्शियस माइंड तुम्हाला मदत करणार नाही. सबकॉन्शियस माइंड काय करतो? मला तुमच्या सोबत कसं बोलायचंय हे मला ते सांगत आहे. सो सगळ्यात पहिला बॉक्स आहे तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड नंतर तुम्हाला बेसिकली सेकंड स्टेप वरती यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण असा विचार करतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय फीड करतोय. म्हणजे आपण सोशल मीडिया मधला निगेटिव्ह पणा फीड करतोय, आपण पुस्तकांमधला पॉझिटिव्ह पणा फीड करतोय, आपण लोकांमधलं प्रेम फीड करतोय, काय फीड करतोय? कारण जे काही तुम्ही इनपुट देणार आहात तोच तुमचा आउटपुट येणार आहे. सो नंबर 2 बॉक्स इज कॉल्ड व्हॉट यू फीड टू युअर सबकॉन्शियस माइंड. नंबर 3 तो म्हणजे तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडला जे फीड करताय त्याच्या बेसिसवरती तुम्ही कृती कशी करताय. आता जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुम्ही पुढे जाता. तुम्ही कृती केलीच नाही आणि तुम्ही पुढे गेलात असं या जगात कोणाच्याही बाबतीत होत नाही. त्यामुळे पहिला बॉक्स आहे सबकॉन्शियस माइंड, सेकंड बॉक्स आहे सबकॉन्शियस माइंडला तुम्ही काय फीड करताय, तिसरा बॉक्स आहे त्या सबकॉन्शियस माइंडला जे तुम्ही फीड करताय त्या बेसिसवरती तुम्ही कृती कशी करताय, आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा बॉक्स आहे तो म्हणजे तुम्हाला जे काही मिळतंय किंवा ते जे काही तुम्हाला रिझल्ट मिळतोय किंवा जे काही तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निकाल मिळतोय त्या गोष्टीला तुम्ही कसा रिस्पॉन्ड करताय. बघा, इथे रिझल्ट नाहीये, इथे रिस्पॉन्ड आहे. समजून घ्या याचा अर्थ काय. जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये एखादी गोष्ट फीड करतो त्याच्यावरती आपण ऍक्ट करतो. जरुरी नाहीये की प्रत्येक क्षणाला तुम्हाला यश मिळेल, प्रत्येक क्षणाला तुम्हाला अपयश मिळेल. कधी आपल्या गोष्टी मनासारख्या होतात, कधी होत नाही. पण त्या गोष्टीला कसा तुम्ही रिस्पॉन्ड करताय, रिॲक्ट नाही, रिस्पॉन्ड कसा करताय त्याच्या बेसिसवरती तुम्हाला नेक्स्ट सबकॉन्शियस माइंड मध्ये नेक्स्ट पॅटर्न हे तुम्हाला बिल्ड केले जातात. आणि ह्या 4 बॉक्स मध्ये आपलं आयुष्य असं मित्रांनो. जर तुम्ही या 4 गोष्टी व्यवस्थित केला तुम्हाला 2025 मध्ये ग्रोथ करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. येस, आता आपण सर्वात महत्त्वाचा टप्पा बघतोय आणि तो महत्त्वाचा टप्पा म्हणजे काय तर वाय इट वर्क्स फॉर देम. आपण प्रत्येक वेळेला विचार करतो की मी खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय, पण सबकॉन्शियस माइंड माझ्यासाठी काम का नाही करत, युनिव्हर्स माझ्यासाठी काम का नाही करत, ब्रह्मांड माझ्यासाठी काम का नाही करत, त्यांच्यासाठीच का काम करतात, ते लोकांना फसवतात तरी काम का करतात. राईट, आपल्या प्रत्येकाला इथे 3 गोष्टींची गरज ओळखणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट एनर्जी, सेकंड आहे फ्रिक्वेन्सी आणि तिसरी आहे व्हायब्रेशन. बघा, एनर्जी काय करते तर आपल्या आयुष्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला, तुमच्या ऑफिसमध्ये अनोळखी व्यक्ती आली आहे पहिल्यांदा, तुम्हाला ती व्यक्ती आवडते किंवा नाही आवडत. तुम्ही विचार केलाय का नाही आवडत? कारण तुम्हाला त्या व्यक्तीची एनर्जी आवडत नाही. जर तुम्हाला ती व्यक्ती आवडत असेल तर तुम्हाला ती व्यक्तीची ऊर्जा आवडते, एनर्जी आवडते. सो नंबर 1 आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा डेव्हलप करायची आणि सकारात्मक ऊर्जा जोपर्यंत तुम्ही राईट माइंडसेट मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला ती डेव्हलप होत नाही. नंबर 1. नंबर 2 फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीला आपण अगदी सोप्या इंग्रजी शब्दामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते येतं कन्सिस्टन्सी. तुम्ही किती कन्सिस्टंट राहताय तुमच्या स्वतःच्या ॲटिट्यूड मध्ये. बघा, युनिव्हर्स असा विचार करत नाही की तुम्ही किती मेहनत करताय. युनिव्हर्स हा विचार करतो की तुम्ही किती कन्सिस्टंट आहात. जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर युनिव्हर्स तुमच्यासाठी वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळे दरवाजे उघडतो, तुम्हाला सिग्नल देतो की तुला इकडे जायचं रे बाबा, तुला हा माणूस मदत करू शकतो, तुला हे करण्यासाठी हे करण्याची गरज आहे. कोणता तरी व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला काहीतरी सल्ला देतो आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलतं. दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. राईट, जेव्हा आपण त्या वेव्हलेंथ वरती काम करतो, जी वेव्हलेंथ युनिव्हर्सची आहे त्या वेव्हलेंथ वरती आपल्याला रिझल्ट मिळायला लागतात. आणि नंबर 3 एनर्जी फ्रिक्वेन्सी नंतर येतं ते म्हणजे व्हायब्रेशन, कंपन. याचा अर्थ काय, तुम्ही कोणासोबत असोसिएट करताय, कोणासोबत तुम्ही वागताय, कसं वागताय, कशी ग्रोथ करताय, या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हमखास रिझल्ट मिळवता. आय होप तुम्हाला या 3ही गोष्टी कळायला असतील मित्रांनो, एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन. आजच्या व्हिडिओचा पर्पज हा होता मित्रांनो की तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या आयुष्यामध्ये 2025 मध्ये आर्थिक वाढ मिळाली पाहिजे, मानसिक वाढ मिळाली पाहिजे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी मिळाली पाहिजे. तुम्हाला आजचा
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एखाद्या विषयावरती ह्याचा पार्ट बी ऐकायला आवडेल तर नक्की टाईप करा कमेंट बॉक्समध्ये। मी नक्की तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ घेऊन येईल। तुर्तास तुमची रजा घेतो। चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।